ज्याच्या नावात पावर हाय तो नेता दमदार हाय, ज्याच्या नावात पावर हाय तो नेता दमदार हाय। भल्या भल्यानं पाजलंय पाणी मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी, मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी, हाय का दुसरा कुणी नेता, हाय का दुसरा कुणी नेता, हाय का दुसरा कुणी नेता, हाय का दुसरा कुणी। जाऊन उपोषणाला बसला, मंत्र्या संत्र्यांना घामच फुटला, ऐर्या गैर्यांना कोलून लावलं, पठ्या मागेच नाही हटला। जाऊन उपोषणाला बसला, मंत्र्या संत्र्यांना घामच फुटला, ऐर्या गैर्यांना कोलून लावलं, पठ्या मागेच नाही हटला। त्याचा रुबाब न्याराच हाय, कुणाच्या बापाला भीतच नाही, त्याचा रुबाब न्याराच हाय, कुणाच्या बापाला भीतच नाही। असा दरारा वैऱ्याच्या मनी मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी, मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी, हाय का दुसरा कुणी नेता, हाय का दुसरा कुणी नेता, हाय का दुसरा कुणी नेता, हाय का दुसरा कुणी। क्रांतीचा वनवा पेटूनी गावोगावी तो जाऊनी, सभा घेतो या रण मैदानी मराठ्यांना एक करुणी। क्रांतीचा वनवा पेटूनी गावोगावी तो जाऊनी, सभा घेतो या रण मैदानी मराठ्यांना एक करुणी। जरी दिसतो साधा हाय पण तो वाघाची औलाद हाय, जरी दिसतो साधा हाय पण तो वाघाची औलाद हाय। फाडून टाकीला दिसता क्षणी मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी, मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी, हाय का दुसरा कुणी नेता, हाय का दुसरा कुणी नेता, हाय का दुसरा कुणी नेता, हाय का दुसरा कुणी। ज्याच्या नावात पावर हाय तो नेता दमदार हाय, ज्याच्या नावात पावर हाय तो नेता दमदार हाय। भल्या भल्यानं पाजलंय पाणी मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी, मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का रे दुसरा कुणी नेता, हाय का 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 दुसरा कुणी। शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार। काय विसरला दिली तुझिया, काय विसरला दिली तुझिया तलवारीला धार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार, शपथ
हिमतीवर पक्ष काढले, ऐरे गैरे मोठे झाले. तुझ्या हिमतीवर पक्ष काढले, ऐरे गैरे मोठे झाले. तुझ्या जीवावर पोसले सारे, तुझ्या जीवावर पोसले सारे. तुला नाही अधिकार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. 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 विज्ञानाने होशील मोठा, कर्मकांडाने तुझाच तोटा. अरे विज्ञानाने होशील मोठा, कर्मकांडाने तुझाच तोटा. हिंदू हिंदू म्हणून तुझा, हिंदू हिंदू म्हणून तुझा वापर केला फार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. 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 मेहरबानीने घेऊ आरक्षण न्याय हक्काने. नाही कुणाच्या मेहरबानीने घेऊ आरक्षण न्याय हक्काने. आलाच कुणी अडवाता, आलाच कुणी अडवाता. उभाच फाडू पार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. 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 त्या शिवबाचे बच्चे आपण, ज्यांनी केले स्वराज्य स्थापन. अरे त्या शिवबाचे बच्चे आपण, ज्यांनी केले स्वराज्य स्थापन. म्हणून सांगतो तुला र मर्दा, म्हणून सांगतो तुला र मर्दा. कर शत्रूवर वार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. 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 मोर्चाचा सैनिक झाला, जगात साऱ्या डंका वाजला. क्रांती मोर्चाचा सैनिक झाला, जगात साऱ्या डंका वाजला. भिवू नको तू कर स्थापन, भिवू नको तू कर स्थापन छत्रपती सरकार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी
ठिकाणी आपल्या सर्वांचं हृदयस्थान असलेले जरांगे दादा आपल्यामध्ये आलेले आहेत. लोकांची एवढी मोठी तळमळ होती दादांना पाहण्याचीच, दादा पाहायला मिळावेत. तसे दादा सकाळीच निघले, पण रस्त्यातही थांबत थांबत यावं लागलं असेल. प्रत्येकाच्या भावना त्यांच्याशी निगडीत अशा प्रकारच्या आहेत. दादांचं जे कार्य आहे ते शब्दातीत अशा प्रकारचं आहे. आणि आजपर्यंत केलेल्या सर्व उपोषणाचं तप एक महान तप झालं. आणि त्या तपाच्या सामर्थ्यानं ही समर्थपणे एवढी मोठी धुरा घेऊन ही चाललेली व्यक्ती आहे. खरं म्हणजे भगवंताने म्हटलंय संभवामी युगे युगे. माणसं निर्माण होत असतात, युगायुगातून कधीतरी एखादी व्यक्ती जन्माला येत असते. दादा फार मोठी व्यक्ती आहे. मी आता दादाला विनंती केली की पाठीमागे नंतरच्या काळात पहिला उपवास झाला आणि दुसरा उपवास केल्याच्या नंतर खूप वाईट वाटत होतं. दादांना आता सांगितलं, दादा काही करा, लढायला काही सांगा. हे सगळे सैनिक लढायला तयार आहेत, फक्त उपवास करायचा नाही, उपवास करायचा नाही. एवढीच विनंती दादांना करतो. आणि दादांचं ऐकण्यासाठी आपण उन्हात बसलेला आहात, तेव्हा माझ्या 2 शब्दाला पूर्ण विराम देतो. दादा सारखी व्यक्ती हे तुमचं माझं सर्वांचं भाग्य आहे, म्हणून ते समाजाला लाभलेले आहेत. पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद बाबा. आदरणीय मनोज दादा बोलणार आहेत, परंतु त्यापूर्वी आपण सगळेजण घोषणा देणार आहात. मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो. धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर मनोज दादा बोलतील. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय अश्वमेधेश्वर शिवाच्या चरणी नतमस्तक होतो. महंत परमपूज्य मधुकरजी बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. स्वामी महादेवानंदजी भारती महाराज, परमपूज्य परमानंद भारती महाराजी, परमपूज्य महंत प्रेमानंद भारती महाराजी, परमपूज्य महंत शिवानंदजी भारती महाराज, सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि माझ्या पिंपळवंडी आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिव. सप्ताह मल्ल ही साधी गोष्ट नाहीये. जर इतका अन्याय सहन केला या समाजानं, आता जर याची सहन करायची शक्ती राहिली नसेल तर सरकारनं सुद्धा ओळखून घेणं गरजेचं आहे. आपला हे राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय आता साफ थांबणार नाही. माझ्या बापदाद्या मराठ्यांना यांना आयुष्यभर मोठं केलं. आज आमचे मायबाप लेकरं मोठे व्हावेत म्हणून रात्रंदिवस कष्ट करतायत.
पण या आरक्षणापायी मराठ्यांचे लेकरं मोठे होत नाहीये आणि तेच मी पकडलं, तोच धागा हातात घेतला. आता आपण नाही चुकात राहायचं, आपण त्रास सहन करायचा, ऊन वारा पाऊस सगळं डोक्यावरती घ्यायचं. पण आपले लेकरं मराठीचे मोठे झाले पाहिजेत म्हणून मी रात्रंदिवस संघर्ष करायला लागलो. घराघरातले मराठ्यांचे पोरं जर आता मोठे करायचे असले तर आम्हाला त्रास सहन करावा लागणार आहे. आणि ते त्रास सहन करायची तयारी आपण ज्यावेळेस दाखवली त्यावेळेस कधी न पिढ्याना पारता माझा मराठा समाज कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातल्या करोडोच्या संख्येनं एकत्र आला आणि एकजुटीनं लढाई सुरू झाली. सरकारला माझं दर दिवस मत असते, यांना आरक्षण लागतंय, तुम्हाला राजकारण करायचं तुम्ही करा. कारण मला इथं मन मोकळ्यानं बोलायचं होतं म्हणून मी सांगितलं होतं मी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर बोलणार नाही. कारण मी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाची, त्या पवित्र व्यासपीठाची, त्या पवित्र धर्ममंडपाची, त्या संस्कृतीचं मी पालन करतो. त्यामुळे त्या व्यासपीठावर मी एका जातीचा नाही बोलू शकत. माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या जातीच्या स्वार्थासाठी त्या पवित्र व्यासपीठावर नाही बोलू शकत आणि कोणत्याही जातीनं बोलू नये. कारण वारकरी संप्रदायाची एक धर्म असा आहे की सगळ्या जाती धर्माला ते एकत्र ठेवते. आपली संस्कृती जतन ठेवण्याचं काम केलं जाते. तिथं आपल्या स्वार्थासाठी आपण नाही बोलायचं. तीच एक जागा आहे. मी कुठल्याच व्यासपीठावरती धर्माच्या व्यासपीठावरून आणि वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून बोललो नाही. माझा उद्देश माझ्या समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजेत हा आहे. इतके रात्रंदिवस लोक जर रस्त्यावर यायला लागले, रात्रीचे 4 वाजलेत का 12 वाजले सुद्धा मराठा समाज बघायला तयार नाही. आता ऊन पडलंय का आपलं काय होईल शरीराचं याची सुद्धा कदर करायला तयार नाही. कारण त्यांना आरक्षण पाहिजे त्यांचे मुलं मोठं करण्यासाठी. हे सरकारला का कळत नाही? सरकारला मी थोडं पाठीमागं बोललो, इतकं लागलं त्यांना की प्रचंड. मायबाप मराठ्यांना मी काय चुकीचं बोललो नाही. 6 महिने झालं माझा मराठा समाज करोडोच्या संख्येनं लढतोय. तुम्ही आरक्षण देतो म्हणले, तुम्ही नाही दिलं. माझी सुद्धा तळपायाच्या आग मस्तकाला गेली, तुमची जशी गेली तशी. त्या उपोषणाच्या काळात एका शब्द बोलणं असेल नसेल माहित नाही. विधानसभेमध्ये तुम्ही सांगितलं, आई बहिणीवरून बोलला. मी ज्या समाजाला आई बाप मानलाय त्या समाजाचं काम करून देणं, त्यांना आरक्षण मिळवून देणं सुद्धा माझी जबाबदारी. तुम्हाला 2 शब्द काय बोललो तर इतकं लागलं. आमच्या आई बहिणीच्या डोक्या फुटले तेव्हा तुम्ही पुढे गेला होता. ती आमची आई नाही का? राजाचं पालकत्व तुम्ही स्वीकारायचं. तुम्हाला मतदान करून निवडून माझ्या मायबाप मराठ्यांनी द्यायचं. त्या सत्तेचा दुरुपयोग करून तुम्ही अंतरवालीच्या आमच्या आई बहिणीवरती गोळ्या घातल्या. त्याच्यात तुम्हाला आई बहीण तुमची दिसली नाही का? तुमच्या घरातली ती आई आणि आमच्या लाखो करोडो माता मावल्या ह्या तुमच्या आई नाही. हे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला शोधतं का? एक शब्द कुठे काय बोलू? त्या उपोषणाच्या काळात झालंय असं. 8 दिवस माझ्या शेजारी उपोषण करून बघा, चौकून हवा निघून तुमच्या. आमच्या आया बहिणीचे डोके फुटले त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आई बहीण, तिची आई बहीण तुम्हाला दिसायला पाहिजे होती.
तिच्या डोक्यात बंदुकीचे दस्ते मारले गेले. 34 टाके आमच्या आई बहिणीच्या डोक्यात पडले. एका 9 वर्षाच्या मुलीच्या त्या लेकराच्या पायात तुम्ही गोळी घातली. ती गोळी काढताना त्या लेकराच्या पायातून 3 लिटर पाणी निघाला. त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला ती मुलगी तुमच्या आईच्या रूपात दिसली नाही का? आमच्या आई बहिणीला मारलं त्यावेळेस तुम्ही सांगितलं माझ्याच पोलिसाला मारलंय. तुझे पोलीस आहे का जनता? या जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवलंय. आजही आमच्या त्या अंतरवालीच्या आई बहिणीला शेतात जाता येत नाही. काही माता मावल्या आत्ताही बाजार झोपून येते त्यांच्या गुडघ्यात गोळ्या लागल्या. तिला नाही शेतापर्यंत चालतायत. ही कोणती तुमची भूमिका आहे? तुमच्या घरातली ती आई आणि आमची आई ती तुमची आई होत नाही. हेच का मग तुमचे छत्रपतींचे विचार? मी बोललो नेत्याला, मी बोललो पक्षाला. एकवटले मराठ्यांचे आमदार आणि मंत्री वारे बेउपकारी पिढ्याला पार माझ्या बापदादा मराठ्यांनी मतदान करून तुम्हाला मोठं केलं. आणि विधानसभेच्या अधिवेशनात ते अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्प मांडायचा सोडून दिला आणि दिवसभर माझ्यावरती तिथं चर्चा झाली. मागण्या करायला मराठ्यांचे आमदार आणि मंत्री याला अटक करा. मला मी बोललो कोणाला? नेत्याला आणि पक्षाला. मराठ्यांच्या नेत्याला आणि मंत्र्याला नाही बोललो. त्या मराठ्यांच्या मंत्र्याचा आणि नेत्यांचं म्हणणं आहे माय बापू ऐका. ह्यो आमच्या नेत्याला बोलला, आमच्या पक्षाला बोलला. तुझ्या नेत्याला आणि पक्षालाच बोललो ना, तुला नाही ना? तू तर त्या मराठ्यांच्या जातीचा आहे. तू सुद्धा आरक्षण घेणार आहे. तू तुझ्या नेत्याला सांगायला पाहिजे होतं तुम्ही अधिसूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची ओबीसी आरक्षणातून, तिची अंमलबजावणी करा. आणि मग जर मी बोललो असतो तर माझ्या कानाला येऊन धरा. मी कान धरायला तयार आहे. मी बोललो नेत्याला, राग आला मराठ्याच्या नेत्याला. आंतरवाडीचं प्रकरण झालं त्यावेळेस मराठ्यांचे आमदार मंत्री हे कुठं झोपले होते का? त्यांचं तोंड जळालं होतं का? बोलले नाही. नागपूरच्या अधिवेशनात मराठ्यांचे आमदार आणि मंत्री का बोलले नाही? नेत्याला बोललो तर सगळं सभागृह डोक्यावर घेतलं. मराठ्यांच्या पोरांना मोठे व्हावं म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही सभागृह का डोक्यावर घेतला नाही? आता तुमची गाठ सुद्धा आमच्याशी हे सुद्धा लक्षात ठेवा. काय चुकीचं बोललो आणि काय चुकीचं केलंय? मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. मी माझ्या समाजाला दैवत मानलंय. या समाजाला मी मायबाप मानलाय. माझं कुटुंब बाजूला सारून 6 महिने झाले मी रात्रंदिवस लढतोय आणि या समाजाला मी मायबाप मानलंय. ज्या समाजाला मी मायबाप मानलं त्याच्याशी गद्दारी करणारे अवलाद माझे नाही. मी नाही गद्दारी करू शकत. मी पद किंवा पैसे मिळवण्यासाठी हे आंदोलन नाही उभा केलं. माझी संपत्ती हा माझा समाज आहे. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे, तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, या पिंपळवटी नगरीतून
मी देवेंद्र फडणवीसांना 6 महिन्यात एका शब्दाने बोललेलो नाही, पण चूक जर केली तर तो मराठ्याचा असू नाही तो कोणाचा असू मी त्याला सोडत नाही. मराठ्यांच्या विरोधात बोलल्यावर सोडितच नाही. यांना अंगावर घेण्याची काय गरज नव्हती. यांनी रात्री बैठक घेतली आणि यांनी असं ठरवलं, सत्याच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे, म्हणजे मी. निष्ठावान फोडणं अवघड आहे. एखादा फुटीरवादी असला तर त्याला फोडता येत आहे. हा जातीला मानतोय, मरायला सुद्धा तयार आहे. याची कट्टर निष्ठा याच्या जातीवर आहे. याला 10% आरक्षण घ्यायला लावा, नाहीतर याला मध्ये टाकून द्या. पोलिसांचा आम्ही बघतो. म्हणजे मी गोरगरीब मराठ्यांचं पोरं मोठं करायला निघालोय. हे गा इकडचे बोल नका, खाली व्हा. गोरगरीब करोडो मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत, यासाठी संघर्ष सुरू केलाय. आणि तुम्ही मला काटा भरून मध्ये टाकणार आणि माझ्या गोरगरीब मराठ्यांचं पुन्हा वाटोळं करणार. ही डाव मला माहीत झाला, म्हणून सकाळी म्हणलं तुम्हाला मारणारच किंवा तुम्हाला संपवणार आहे किंवा खोटे अहवाल बनवून जेलला टाकणार आहे. चाल, मी तुझ्या सागर बांगल्यावर येतो, चाल समोरासमोर बघू. मी नाही फुटू शकत नाही बापाऊ. त्यांच्या डोक्यात असं होतं, अनेक पक्षातले लोक दबाव आणून त्यांनी फोडले. याच्यावर 10% लादा, 10% आरक्षण याला घ्यायला लावा, नाहीतर याला मध्ये टाका. यांना वाटलं मी भील, कारण ते बाकीचं त्यांनी खाल्लेलं आहे म्हणून ते भेटत आणि त्यांच्याकडे जाते. मी कोणाच्या बापाचा रुपयाला हात लावलेला मी भेट नसतो. मध्ये टाकणार. येऊ दे म्हणलं तो काय. मी होतो संभाजीनगरला. तुम्हाला आवाज येतो ना? ऊन लागायला लागलं का? मला बी कळतंय, पण आता काय करू. समाजाला सावलीत बसवायचं असेल, त्याचे लेकरं पुढं वाटवं होऊ द्यायचं नसेल तर हे स्वतःवच लागणार नाविलाज. मी होतो संभाजीनगरला दवाखान्यात. उपोषण सुटलं, मला कळालं SIT नेमली. SIT काय लफडं मला कळानाच आधी, पण नेमली. मग आता त्या अहवाल अटक करणार, पण काही नियम आहे. दवाखान्यात असल्यावर शक्यतो अटक करता येत नाही, कारण जीव अगोदर महत्वाचा आहे, नंतर चौकशी. एक 10-15 मिनिटं बोलू का? एक तास बोला, मग बोलते कार्यक्रम. मी होतो हॉस्पिटलला. मला कळालं आता अटक झाल्यावर, अटक करायचं म्हणल्यावर किंवा अहवाल बनवायचा, चौकशी म्हणल्यावर थोडं लोक घाबरतील नाही का. समजा आपल्या इकडे एखादं भांडणं झाले आणि एखाद्याने जरी एकमेकावर केस केली तर आपल्याला माहिती आहे आता अटक करायला पोलीस येणार आहे. आपल्या माणसं लगेच म्हणतात मग पोट दुखत आहे मला दवाखान्यात न्यायचं, नाही तर BP तरी वाढूत त्याचा. दवाखान्यात ॲडमिट झालं की अटक करता येत नाही. मी आयताच दवाखान्यात होतो पहिलाच 2 दिवस आधीच. माझ्याकडे आता सलाईन होते. डॉक्टरला म्हणलं असतं आता काय कर, मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं इकडे आता सलाईन, इकडच्या 10-12 पोचे हातात आणि मन कोमात गेलाय म्हणून. माय बापा सलाईनच तोडून टाकले. नंतरवालीत येऊन बसलो. ये वर म्हणलं तो कोण येते. 9 दिवस झालं वाट बघत हो मी तिची, पण ती काय आहे ना कुंकड हिंड ती का करते तिची तिलाच नाही. यायनाच ती लय वाट बघत तिची, का करते काय नाही, का बाजार करते बटाटे घेऊन. यायनाच ती. कवा फोन कर, खानदानी मराठ्यांची अवलादी तुमच्या समोर उभात राहायला तयार, पण तुम्हाला भेटणार कधी या. त्यांनी तो डाव टाकला, आता दुसरा डाव टाकलाय. आपल्या गोरगरीब मराठी
आंदोलन केले, त्या गोरगरीब पोरावर केसेस टाकायला सुरुवात केली. रास्ता रोको केला, साखळी उपोषण केले, कुठं जेसीप्या लावल्या, काही केल्या, ते गुन्हे दाखल. खोटे. मायबापा तुम्हाला जाहीर सांगतो, राजकारण्यासाठी आणि लोकांसाठी आपण खूप गुन्हे अंगावर घेतलेले आहेत. तिथून पाठीमागं आपण काय खुणे केलेले नाहीत. ते खोटे गुन्हे भाऊ द्या, कुणीच घेऊ नका. पण आता माग सरकू नका आरक्षण घेतल्याशिवाय. ते मुद्दाम करायला लागले, भेटेत का बघायला. आपण जर नाही दिलं, त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हालाही माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक इंच सुद्धा मी माग हटत नाही. मेलं तरी हरकत नाही. यांच्यात कोणात किती दम आहे आता बघायचं आहे मला सुद्धा. चांगलं आमचं चाललं होतं दोघांचं, यांना काय अंगावर घ्यायची गरज होती ते यावले चल म्हणून. ते तर कुंकड गेलंय का, कुंकड हिमालयात गेला का, बर्फात झोपलाय, गप पाडाय. तेव्हा तर दिसानाच सध्या चष्मा खालीवर करतोय, ती काचा पुशितोय, काढायला येतो का आतून बसल्या बसल्या घरात. हो मा टप्प्यात आहे. मग सांगतो तुला, यांना वळवळ करू देत नाही मी, काळजी करू नका. आता यांनी तिसरा पर्याय सुरू केलाय. आपले ते चलो मुंबईचे बोर्ड नाही लावलेले, ते काढायला चालू केले. कमवून काढता तुम्ही ते बोर्ड? काही कारण? आम्हाला अधिकार नाही का? आम्ही लोकशाही प्रमाणे लावू शकत नाहीत का? बरं, त्या बोर्डाला असं काही लिहिलंय का उद्या सकाळी 11 वाजता कापा कापी करण्यात येणार आहे? मग काढता का? मग त्याच्यावर काही लिहिलंय का दहशतवादी केंद्र या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला या, उद्या सकाळी एकामेकाला मुंडकर आपटा? अरे मग झालंय काय, तू कम काढितो? त्याच्यावर काही पक्षाचं चिन्ह आहे का? आचारसंहिता लागली का? नाही. काय रे तिकडे लांब जाऊन टाकी टकोऱ्यात माया. मला वाटलं आली का कोण चर्चाला. ते वरूनच येतात, लांबूनच बघायचे सध्या मला ते कुंकडी काय काय करतो काय नाही. आता ते बोर्ड काढायला चालू केले. ते बोर्ड पोलीस काढते. मी एका अधिकाऱ्याला विचारलं, ते बोर्ड का काढताय? ते म्हणले वरून आदेश. आणि पोलिसांना काही दोष देऊ नका बरं का, हे वरूनच आहे खरं. त्यांचा काय दोष नाही, त्यांना काय दोष देऊ नका. एका अधिकाऱ्याला विचारलं बोर्ड का काढताय? ते म्हणले वरूनच आहे. मग जरशी वर सरकवलं मी, म्हणून वर सरकून बघावं कोणी. वर गेलो, त्यांना विचारलं काय कारण? ते म्हणले पाटील वरूनच आहे. मग आणखीन वर सरकवलं, मेले वर सरकत असतो तेव्हा. कमिशनरला फोन लावला, म्हणलं साहेब ते बोर्ड कम काढायला चालू आहे? ते म्हणले पाटील वरूनच राहते. मग आणखीन वर सरकावलं. वर सरकार ढेला पडतच नाही मी, कारण मी यांच्या मागच लागलो हातपाय धुवून. कारण त्यांनी माझ्या मराठीचा 75 वर्षी वाटोळ केलं, त्यामुळे यांचं परत फेड यांना करणंच सगळं. हे लपडं थेट गृहमंत्र्यापाशी गेलो. तिथून आदेश, मराठ्यांचं काही असलं तरी काढा, खोटे गुन्हे दाखल करा, त्यांना गुंतवा. आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते. एक भूमिकाच पार पाडायचं ठरवलं त्यांनी, नाही का? ते आपल्या खेड्यात असतं बघा, लेकरू जन्मलं की त्याचं 5व्या दिवशी नाव ठेवतात. 5 बरोबर आहे का? 5व्या दिवशी नाव ठेवतात. मग आपण आणतो आत्या धरून, त्या आत्या त्याची कानं फुकीची आणि त्याचं नाव ठेवतो. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आत्याच्या भूमिकेत आहेत, पोलिसाच्या कानं फुकीची आणि मराठ्याला अटक करवती. ते करतो मी. माया मराठीचं वाटलं केलं की मी कार्यक्रम लावलाच म्हणून समजा ज्यांचा. मला पक्ष काही कळत नाही, फक्त माझा मराठा कळतो. त्यांनी डाव रचला. आतापर्यंत सगळे षडयंत्र आपण त्याचे आणून पाडलेले.
एकही यशस्वी होऊ दिला नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेबांवर होता. देतील तेच देतील मी हे म्हणत होतो. त्यांनी सुद्धा मर्यादा तोडली. त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलले. ते कब्रमध्ये आहे का, याला बोलले आणि त्याला बोलले. द्या ना मग आरक्षण. आणि कशाला बोलू तुम्हाला, आमचा हक्काच आहे ते द्या ना. तुमची ना आमची दुश्मनी थोडी आहे. द्या म्हणा देवेंद्र फडणवीस साहेबाला उद्या सकाळी आरक्षण. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. हो पिंपळवंडे नगरीतून तुम्हाला माझा शब्द आहे. मुर्दे पाडायला कशाला निघालात मराठ्यांची. शिंदे साहेब म्हणते जरांगेशी मला काय देणं गेलं नाही. जो लिमिट तोडतो त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो. मला म्हणते म्हणलं करेक्ट कार्यक्रम करतो आणि मग मिलेशान आहे का. मग आपणच सांगून टाकलं जे मर्यादा तोडते त्यांचाही मराठा करेक्ट कार्यक्रम करत असतो. शिंदे साहेब मराठा समाज तुम्हाला खूप गाव खेड्यातला मानत होता. तुम्ही मराठ्यांच्या मुळावर घाव होणारे शब्द वापरले. मराठ्यांच्या नजरेतून तुम्ही 100% उतरायला लागला. तुम्ही कुणीकडे गेला आम्हाला काय देणं नाही, तरी मराठा तुम्हाला मानत होता. तुम्ही हाताने मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेतली. देवेंद्र फडणवीसांचं ऐकून देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो, गाव खेड्यातल्या मराठ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. फिरतोय मी, तुम्ही नाही. मराठे सांगतात 8-10 दिवस मराठा आरक्षणाचा विषय इकडे तिकडे बाजूला राहू द्या. आता ते तर घेऊ, पण राहत्या बाजूला घोडा मैदान जवळ आले. यांना जरा धडा द्यावे शिकवायचा. मराठ्यांनी जर मनावर घेतलं आणि चर्चा मी ऐकतो ती जर खरी झाली, एकही तुमचा माणूस मराठी येऊ देणार नाहीत. एकही. सांगत व्हा आमचं हक्काचं आरक्षण ते आम्हाला पाहिजे. आमच्या सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्या. राजपत्रित आधी सुद्धा तुम्ही काढली, ती तुम्हाला द्यावीच लागणार आहे. आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो आणि मी थांबतो. देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे 10% आरक्षण जे आता दिलंय, जे टिकणार नाहीये ते आरक्षण मराठी ते दिल्यामुळे खुश आहेत. माझी तुम्हाला जाहीरपणाने विनंती आहे, मुंबईपर्यंत आवाज गेला पाहिजे. आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि त्यांनी आपल्याला दिलंय न टिकणार 10%. ते आरक्षण दिल्यामुळे तुम्ही खुश आहेत का. अरे मग म्हणताय कोण तुम्हाला मराठी खुश आहेत म्हणून. ते 2-4 डबडे तुमच्या भोवती हिंडत ते आमदार म्हणजे त्यांच्यामुळे समाज आहे का. मग ते खुश आहेत म्हणजे मराठी थोडे खुश आहेत. माझ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, ते आमचा हक्काच आहे. ते आम्ही मिळवणार आहे. तुम्ही कितीही ताकद लावा, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. माय बापा त्यांनी खोटा अहवाल बनवून जरी मला जेलला टाकलं ना, मी आयुष्यभर जेलमध्ये सडून पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही. ओबीसीतूनच आरक्षण घेणार. मी माझं कुटुंब बाजूला सारून तुम्हाला मायबाप मानलंय. तुम्ही सुद्धा माझ्यावर इतकी माया केली की माझ्या आईबापाची आठवण सुद्धा तुम्ही मला आणखी येऊ दिली नाही. इतकी माया या समाजानं माझ्यावरती केली. या समाजाशी नाही गद्दारी करू शकत मी. मी जर 10% आरक्षण स्वीकारलं तर मग मी चांगला आहे आणि नाही स्वीकारलं तर मी चांगला नाही. ही नियत देवेंद्र फडणवीस यांची चांगली नाही. मला जर यांनी जेलमध्ये टाकलं ना, मी जेलमध्ये कायद्याचा मोर्चा काढीन बा मराठा आरक्षणाचा. मराठ्यांच्या सगळ्या कायद्याला आरक्षण शिकेन मी. आज त्याला सांगा तू जरी आता असला तर तो ऍक्च्युअल त्याला लागणार आहे. चल माझ्या मोर्चा
जर मुस्लिम बांधवांचा एखादा कैदी हात असला तो बी मायाच बाजून होणार. धनगर बांधव किंवा वंजारी बांधवाचा जर एखादा कैदी हात असला तो पण माझ्याकडूनच हात होणार. आपल्या पार्टीत सामील 12 बलुतेदारांचे सुद्धा सगळे कैदी माझ्याकडूनच होणार. येवल्यावल्याचे सोडून सगळे मै सुट्टी नाही. तुम्हाला फक्त आता माझी जाताना एक विनंती, काळजीच करू नका. तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंच सुद्धा मी माग हटणार नाही. काळजीच करू नका. फक्त माझी तुम्हाला एक शेवटची विनंती. आता एक वेळेस मराठ्यांना हात दिली होती त्यावेळेस 1.5 ते 2 करोड मराठा एकत्र आला होता आंतरवालीला. जर यदा कदाचित देवेंद्र फडणवीसांनी अशी दहशत दडपशाही आणि गुंडगिरी जर सुरू ठेवली तर पुन्हा एकदा आपल्या लेकरासाठी आपल्याला एक व्हायचंय. गावाची गाव झाडून पुसून एकत्र या. आपल्याला 4 ते 5 करोड मराठ्यांना पुन्हा एकदा ताकद आणि शक्ती दाखवायची. आपण 800-900 एकर जमीन बघायला राज्यातल्या कानाकोपऱ्यातला मराठा लेकराबा असं पुन्हा एकत्र या. कोणी हरगाई करू नका. या जगाला एकदा शक्ती मराठ्यांची कळू द्या. कोणी झाटायचं नाही पण आरक्षण घेतल्याची सुट्टी द्यायची नाही. कारण आपले लेकरं राज्यापासून केंद्रात मोठे होणार आहेत, अधिकारी बनणार आहेत. कोणत्या नेत्यापुढे तुम्हाला हात पसरायची नंतर गरज नाही. तुमचंच लेकरू अधिकारी होणार आहे. तुम्हीच कॉलर टाईट करून रस्त्याला चालणार आहेत. कोणत्या नेत्यापुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही. म्हणून लेकरं मोठे आधी करा, नंतर राजकारण करा. आपले लेकरं अडचणीत येऊ देऊ नका. लेकरं डोळ्यासमोर ठेवून काम करा. नेत्यांचे लेकरं मोठे करायचे आता बस. आपले लेकरं मोठे करण्यासाठी धावून या. आपल्याला जर एकत्र यायची वेळच आली तर पुन्हा कटलीच काटकसर करू नका. जाता जाता पुन्हा सांगतो, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय, महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस, हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, हे सगळं घेतल्याशिवाय जीव जरी गेला माझा तर 1 इंचही माग हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मराठा जो मरकर भी रणभूमि से नहीं हटा वो है मराठा. वो है मराठा. उचल तुझी तलवार मराठ्या, उचल तुझी तलवार, उचल तुझी तलवार मराठ्या, उचल तुझी तलवार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. 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 काय विसरला दिली तुझिया, काय विसरला दिली तुझिया तलवारीला धार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको
हिमतीवर पक्ष काढले, ऐरे गैरे मोठे झाले. तुझ्या हिमतीवर पक्ष काढले, ऐरे गैरे मोठे झाले. तुझ्या जीवावर पोसले सारे, तुझ्या जीवावर कोसले सारे. तुला नाही अधिकार, शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. 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 विज्ञानाने होशील मोठा, कर्मकांडाने तुझाच तोटा. अरे विज्ञानाने होशील मोठा, कर्मकांडाने तुझाच तोटा. हिंदू हिंदू म्हणून तुझा, हिंदू हिंदू म्हणून तुझा वापर केला फार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. 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 मेहरबानीने घेऊ आरक्षण न्याय हक्काने. नाही कुणाच्या मेहरबानीने घेऊ आरक्षण न्याय हक्काने. आलाच कुणी अडवाता, आलाच कुणी अडवाता. उभाच फाडू पार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. 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 त्या शिवबाचे बच्चे आपण, ज्यांनी केले स्वराज्य स्थापन. अरे त्या शिवबाचे बच्चे आपण, ज्यांनी केले स्वराज्य स्थापन. म्हणून सांगतो तुला र मर्दा, म्हणून सांगतो तुला र मर्दा. कर शत्रूवर वार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. 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 मोर्चाचा सैनिक झाला, जगात साऱ्या डंका वाजला. क्रांती मोर्चाचा सैनिक झाला, जगात साऱ्या डंका वाजला. भिवू नको तू कर स्थापन, भिवू नको तू कर स्थापन. छत्रपती सरकार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार. शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार.